हॅलो यूट्यूब फॅमिली, आज मी बनवत आहे दम आलूची भाजी। त्यासाठी मी घेतले आहेत हे मिनी छोटे छोटे बटाटे। ते उकडून घेतलेले आहेत, ह्याचे शिल्के काढलेले ते उकडून घेतलेले आहेत। आणि ते मसाला रेडी करण्यासाठी मी ते 2-3 कांदे आणि 3 टमाटर, काजू आणि थोडासा 3-4 पाकळ्या लसूण हा सगळा थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे। आता ह्या मसाल्याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आपले जे शिजवून घेतलेले बटाटे आहेत त्या बटाट्यांमध्ये ना मी टूथपिकने ना असे छोटे छोटे होल दिलेले आहेत, ताकी आपला जो मसाला आहे ना तो ह्याच्यामध्ये पूर्णपणे गेला पाहिजे शिजताना। हे असे मी होल दिलेले आहेत टूथपिकने सगळ्या बटाट्यांना। आता मी कढईमध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं ना की यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकूया। थोडंसं जिरं टाकून झालं आणि थोडीशी राई टाकूया, एकदम थोडीशी राई टाकूया अशी, आणि जिरं थोडंसं गरम होऊन देऊया। आता आपलं तेल गरम झालेलं, त्याच्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी टाकले। आता आपण जो मसाला रेडी केला होता तो मसाला आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया। आता आपण ह्याच्यामध्ये मसाला पूर्णपणे ऍड करून घेतला। आता तेल सुटस तोपर्यंत आपण या मसाल्याला फ्राय करून घेऊया। पूर्ण एकदम मसाला चांगल्या प्रकारे भाजला पाहिजे, असा स्लो गॅसवर एकदम मी असं ह्याला फ्राय करून घेते। आता ह्यामध्ये आपला मसाला फ्राय झालेला। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ ऍड करूया। थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी, आणि आता ह्याच्यामध्ये आपण आपला मसाला ऍड करूया। हा आमचा घरगुती मसाला आहे, याच्यामध्ये आपण थोडासा मसाला ऍड करूया, बस थोड्या क्वांटिटीमध्ये। आणि थोडीशी हळद ऍड करूया आपण ह्याच्यामध्ये। आता ह्यामध्ये मी थोडीशी हळद ऍड करून घेतली आहे। मीठ, हळद आणि चटणी ह्या मसाल्यामध्ये मी ऍड करून घेतले। आता ह्याला आपण थोडंसं फ्राय होऊन देऊया आणि ह्याच्यामध्ये आपले उकडलेले बटाटे ऍड करूया। आपला मसाला अशा प्रकारे फ्राय झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये बटाटे, हे जे आपले छोटे बटाटे आहेत जे आपण शिजवून घेतलेत ते आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया सगळे अशा प्रकारे। आणि ह्याला थोडंसं आपण असं फ्राय करून घेऊया। आणि थोडंसं आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ऍड करूया। अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये पाणी ऍड करून घेतलंय, बट आपण थोडंसं अजून पाणी ऍड करूया। बस अशा प्रकारे आपण पाणी ऍड करून घेतलंय। आणि आता ह्याला उकळी येऊस्तोपर्यंत धीमी गॅसवर एकदम आपण ह्याला उकळी येऊन देऊया। आपल्या आमटीला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तशा प्रकारे तुम्ही पाणी टाकू शकता। मला एकदम असं घट्ट पाहिजे असं म्हणून मी थोडंसं पाणी ऍड केलंय। अशा प्रकारे आपले दम आलूची भाजी रेडी झाली आहे। ह्यावर मी थोडीशी कोथिंबीर सर्व केली आहे आणि ही आपली अशी दम आलूची भाजी रेडी झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।